त्यानंतर मी रवी भोळना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं। सर्वांना विनंती आहे, दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा करायची। बोलो भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। आज वसई विरार या भागामधून भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आदरणीय महेश पाटील जी, राजेश ठाकूर जी, सविता ठाकूर, रवि पाटील, राजेश पाटील, दिलीप भोईर, हर्षा म्हात्रे, धवल चोरगे, ॲडव्होकेट तन्मय प्रजापती, संदीप पाटक आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या असंख्य अशा कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय। मी त्यांचं सर्वांचं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खूप खूप स्वागत करतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण जेव्हा पाहतो तर वसई, विरार, नालासोपारा या सर्व भागामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अतिशय लक्ष दिलेलं आहे। या भागामध्ये दळणवळणाच्या व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने व्हाव्यात या दृष्टिकोनातून प्रयत्न हा ते मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी सुरू केला आणि त्यामुळे वसई विरार इथल्या असणाऱ्या अनेक ज्या समस्या आहेत त्या समस्या आम्हाला सर्वांना जर दूर करायच्या असतील तर एक विचाराचं सरकार, जसं केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे, त्याचप्रमाणे याही ठिकाणी वसई विरार या भागामध्ये सुद्धा एक विचाराचं येणाऱ्या काळामध्ये सरकार येणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि त्यासाठी महेश पाटील असतील आणि त्यांच्या बरोबर असे असंख्य असे कार्यकर्ते की ज्यांना तिथल्या भागाची, तिथल्या नागरिकांची, तिथल्या असणाऱ्या विकास कामांची चिंता आहे, असे सर्वजण त्यांच्या सहकार्यांबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। मी त्या सर्वांना विश्वास देऊ इच्छितो, देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपण ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी जॉईन केलेली आहे, प्रवेश केला आहे, आम्ही सर्वजण तिथल्या असणाऱ्या विकासाला एक वेगळी दिशा देण्याचं काम नक्की करू, पारदर्शकता आणण्याचं काम त्या ठिकाणी करू, हा विश्वास देतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत माता की जय।